मेरे बारे में गलत राय मत बनाना गालिब, एक दौर आएगा तेरी राय बदलेगी, मेरा वक्त आएगा, असे अनेक उर्दू शेर पेरलेलं भाषण भुजबळांनी केलं. हम एक है तो सेफ है हा पंतप्रधानांचा नारा त्यांनी पुन्हा पुकारला आणि ओबीसी एकत्र असतील तरच सेफ राहतील असं म्हणत भविष्यात पूर्ण वेळ ओबीसींचं राजकारण करणार असल्याचे संकेतही आज त्यांनी दिलेत. आज येवल्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर जोरदार भाषण केलं. मैं पुराना सिक्का हूं, मुझे फेक मत देना, ये सिक्का बुरे वक्त में काम आएगा असं म्हणत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आणि आपणच तुमच्या कामी येणार असंही सूचित केलं. भुजबळ हे सगळं का बोललेत ते तुम्हाला माहिती आहे, पण पुढे त्यांचं राजकीय भवितव्य काय असेल यावरती आज आपण बोलू. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भुजबळांच्या या राजकीय भूमिकेवरती मत व्यक्त करायला विसरू नका. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर. भुजबळ संतापले, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांचा अपमान झालाय. तसं पाहिलं तर महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद नाकारलंय, पण सगळ्यात जास्त संताप व्यक्त करतायत छगन भुजबळ. मंत्रिपदाचा विषय नाही हो, जी अवहेलना झाली ना ती त्रासदायक आहे असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. गेल्या 6 महिन्यात काय काय झालं, लोकसभा निवडणुकीत काय काय झालं, कसा त्यांचा अपमान झाला, हे सगळं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं आणि थेट अजितदादांवरती निशाणा साधला. अर्थात त्यांना मंत्रिपद मिळालं असतं तर ह्यातलं काहीच बाहेर आलं नसतं, तेही तितकंच खरं. त्यामुळे मंत्रिपद नाकारणं हा त्यांचा मोठा अपमान समजलाय. माजी महसूल मंत्री, माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री, माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अशी सरकारमधली मातब्बर पदं भूषवलेल्या व्यक्तीचं मंत्रिपद काढून घेतल्यावरती काय होणार? भुजबळांचा इगो दुखावणारच. पण खरा प्रश्न आहे तो भुजबळ आता काय करणार, त्यांच्यासमोर पर्याय काय आहेत? एकतर ते बेलवरती सुटलेत, गेल्याच आठवड्यात त्यांचा पासपोर्ट त्यांना परत मिळालाय, केसेस पेंडिंग आहेत, आता या वयात पुन्हा जेलमध्ये जाण्याची ताकद नाहीये, त्यामुळे कोणतीही जोखीम ते उचलणार नाहीयेत. अशा स्थितीत ते अजित पवारांना सोडून कोणाकडे जाणार आहेत? बरं, ते एकटे जाणार की 4-2 आमदार बरोबर घेऊन जाणार आणि त्यांना पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसणार नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसं पाहिलं तर छगन भुजबळ हे मातब्बर ओबीसी नेते. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यात ओबीसींची मोठी चळवळ सुरू केली. जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण मागितल्यावरती जाहीरपणे त्यांच्यावरती टीका करणारे भुजबळ हे अगदी पहिलेच मोठे ओबीसी नेते. मराठा आंदोलनाच्या काळात जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातलं वाकयुद्ध फार गाजलं होतं. आता जरांगे पाटलांना तीव्र विरोध केल्याचं बक्षीस पक्षानं आपल्याला दिलं असं ते उपरोधिकपणे बोलतात. पण छगन भुजबळांचं मंत्रिपद गेलं कशामुळे हे नेमकं कुणालाही सांगता येत नाहीये. कदाचित मराठा समाजाला दुखावायचं नसेल म्हणूनही त्यांना मंत्रिपद नाकारलं गेलं असावं. अर्थात हा सगळा अंदाज आहे, उघडपणे यावरती कोणी काही बोलणार नाही. पण मंत्रिपद मिळालं नाही म्हणून गेल्या 6 महिन्यात त्यांच्यासोबत काय काय झालं याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. नाशकातल्या भुजबळ फार्म्स या त्यांच्या राहत्या घरची गर्दी जर तुम्ही पाहिली असती तर तुमच्या लक्षात आलं असतं की भुजबळांना आता पूर्वीसारखा पाठिंबा नाही. शहराध्यक्षच त्यांच्या भेटीला आला नव्हता. मोजके कार्यकर्ते आणि कुटुंबातले बहुतेक सदस्य अशी ती गर्दी होती. भुजबळांनी नाशिकमध्ये दुसरं नेतृत्वच मोठं तयार होऊ दिलं नाही. त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय, स्वतःला पुराना सिक्का म्हणून आपलं वय झाल्याचंही कबूल केलंय. पण राजकारणातून आपलं महत्त्व कमी होतंय हे त्यांना पाहावलं नाही. मग आता राष्ट्रवादी पक्ष सोडणार का असा प्रश्न निर्माण होतो. पण त्यात त्यांचा फायदा काय? मंत्रिपद तर गेलं, पण अजित पवारांना विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? एकतर त्यांना आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, कारण ते एकटे किंवा 2-4 आमदार घेऊन पक्षातून बाहेर पडू शकत नाहीत. येवल्यातूनच अपक्ष किंवा एखाद्या पक्षाला हाताशी धरून पोटनिवडणूक पुन्हा जिंकावी लागेल. पण मूळ प्रश्न असा आहे की ते कोणत्या पक्षात जाणार? भाजप त्यांना आपल्या पक्षात घेणार नाही, कारण सरकारमध्ये अजित पवार आहेत. बरं, भाजपनं घेतलं आणि ते येवल्यातनं निवडून आले तरीही त्यांना मंत्रिपद मिळणार नाही, कारण मंत्रिपदातल्या 43 मंत्र्यांच्या कोट्यामधल्या 42 जागा भरल्या आहेत आणि 1 जागा राष्ट्रीय राजकारणातल्या गणितासाठी राखून ठेवली. त्यामुळे तो मार्गही त्यांच्यासाठी मोकळा नाहीये. शरद पवारांकडे जावं तर त्यांच्याच पक्षाची अवस्था वाईट आहे. अवघे 10 आमदार निवडून आलेत त्यांचे, आणि पुन्हा विरोधी बाकांवर बसावं लागलं तर ते वेगळंच आहे. भाजप त्यांना राज्यपालपदी नियुक्त करू शकते आणि त्यांची नाराजी दूर करू शकते असंही काही जण म्हणतात, पण तोही पर्याय होऊ शकत नाही. भाजपनं त्यांनाच का म्हणून राज्यपालपद द्यावं? भाजपमध्ये अनेक नेते पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असताना भुजबळांना राज्यपालपद म्हणून का द्यावं भाजपनं? मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे भुजबळांच्या मागे केसेस आहेत, ते जामिनावर सुटलेत, त्यांना सत्तेच्या विरोधात फार मोठ्या आवाजात ओरडता येणार नाहीये. ते स्वतः आमदार आहेत, मुलगा आमदार आहे. पुतण्याला विधान परिषदेवर घेण्याचे त्यांचे प्रयत्न जे होते ते अपयशी ठरलेत. गेल्या काही दिवसात नाशिक महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात, त्यात भुजबळांना भूमिका पार पाडायची आहे. त्यामुळे ते फार तर आपला एक दबावगट तयार करण्याचा प्रयत्न करतील याची सगळ्यांना कल्पना आहे. ओबीसी नेता म्हणून समता परिषदेच्या माध्यमातून जरांगे पाटलांना विरोध करणं, मराठा आरक्षणाच्या मागणीतून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी घेणं, ही 2च उद्दिष्ट त्यांच्या समोर आहेत.
त्यासाठी त्यांना पक्ष सोडायची गरज नाही आहे. फार तर ते नाराजी व्यक्त करू शकतात, पण आता राष्ट्रवादी सोडला तर दुसरा पर्यायही त्यांच्यासमोर नाही आहे. कारण कोणताही पर्याय निवडला तरी त्यांना सत्तेपासून दूर जावं लागणार हे नक्की, आणि त्यांना ते परवडणार नाही. आणि त्यात जर केसेस मागे असतील तर अशी जोखम ते अजिबात पत्करणार नाहीत. भुजबळ हा लढवय्या नेता आहे. या वयातही त्यांची ऊर्जा कायम आहे. ते पुन्हा उभे राहतील यात शंका नाही आहे, पण तुर्तास तरी त्यांच्या नाराजीला बंडाचा रंग देणं योग्य ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं? भुजबळ काय करतील? आमचं विश्लेषण तुम्हाला आवडलं का? व्हा व्यक्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.